हे गाइस, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजे असाल. तर मी सिद्धेश भरत कदम तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला व्हिडिओ खूप म्हणजे खूप दिवसानंतर येत असेल. जवळपास 1-1.5 महिना व्हायला आला असेल की आपल्या चॅनलवर मी ॲक्टिव्ह नव्हतो, कारण की मी थोडा आजारी वगैरे होतो शिर्डीवरून आल्यानंतर माझं कॉलेज चालू होतं. त्यामुळे आपल्याला यूट्यूबवर ॲक्टिव्ह राहता आलं नाही. पण त्यासाठी खरंच माफी असावी. आता आपण यूट्यूबवर ॲक्टिव्ह राहू, कारण की माझ्या बहिणीचं वगैरे लग्न वगैरे आहे. त्याचे ब्लॉग्स नक्की येणार आहेत आपल्या चॅनलवर. प्लस शिमगा येते पुढच्या महिन्यात, मार्च महिन्यात. तर आपली ही व्हिडिओ खूप आधी यायला पाहिजे होती. तर तुम्हाला टायटल बघून समजलं असेल की आजची व्हिडिओ कोणती आहे. तर आपण इंस्टाग्रामवर आहे ना Q&A व्हिडिओसाठी क्वेश्चन्स विचारायला सांगितलेले. तर आपल्याकडे सगळे क्वेश्चन्स आलेले आहेत. म्हणजे क्वेश्चन्स खूप होते, पण त्यातले आपण नेमके 10 क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहे. तर ते क्वेश्चन मी सगळे इथे लिहून घेतलेले आहेत, कारण की मी विसरतो जास्ती करून. तर ते सगळे क्वेश्चन्स आपण लिहून घेतलेले आहेत. तर आता आपण या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देणार आहे. तर चालेल. पहिला क्वेश्चन्स आहे, तुझ्या फॅमिलीमध्ये मेंबर्स किती आहेत? तर माझ्या फॅमिलीमध्ये 4 मेंबर आहेत. मी, माझा भाऊ, पप्पा आणि मम्मी. असे आम्ही 4 जण आहे. आणि आम्ही खूप मजा मस्ती करतो. आणि आपल्याला फॅमिली कॉन्टेंट पण चालू करायचं आहे लवकर. पण पप्पा जॉबवर असतात आणि मम्मीला अजून सवय नाही ना की यूट्यूब म्हणजे तिला माहीत नाही की व्हिडिओ वगैरे करताना कसं वगैरे रिॲक्ट करायचं वगैरे. ते तिला मी हळूहळू शिकवेन. नक्की आपले फॅमिली कॉन्टेंट येतील. आता नेक्स्ट आहे, तू काय करतो? तर माझा स्वतःचा बिझनेस आहे डेकोरेशनचा आणि फोटोग्राफीचा. कुणाला डेकोरेशन करायचं असेल, बलून डेकोरेशन प्लस फ्लॉवर डेकोरेशन, तर ते करायचं असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर तिसरा क्वेश्चन आहे, तुझं एज्युकेशन किती झाले? तर माझं एज्युकेशन, मी आत्ता अजून पण शिकतो आहे. मी लास्ट इयरला आहे BComच्या. तर लास्ट इयरची पण लास्ट सेम बाकी आहे. त्यानंतर मग आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण कंप्लीट होईल. तर चौथा क्वेश्चन आहे. हा चौथा क्वेश्चन म्हणजे खूप लांबून विचारलेलं आहे. म्हणजे आता नाव वगैरे सांगू शकत नाही. मी कुठे राहतो? तर मी राहतो दिव्यामध्ये मुंब्रादेवी कॉलनी, मुंब्रादेवी हॉस्पिटलच्या इथे, नियर बाय मुंब्रादेवी हॉस्पिटल. आणि बिल्डिंगचं नाव आहे नाथ अपार्टमेंट्स. तर पण येऊ नका घरी लगेच. 5वा क्वेश्चन आहे, तू डेली ब्लॉग का करत नाही किंवा शॉर्ट्स व्हिडिओ का टाकत नाही? डेली ब्लॉग तर मी करू शकत नाही, कारण की सकाळचं माझं कॉलेज असतं, मला यायला 2 वाजतात. त्यानंतर जिमला जावं लागतं, मग घरी थोडं काम वगैरे असतं. त्यामुळे मी डेली ब्लॉग करू शकत नाही. मी जेव्हा कुठे बाहेर वगैरे फिरायला जातो तेव्हाच मला व्हिडिओ करावे लागतात. आणि मिनी ब्लॉग करू शकतो मी, कारण की त्यात आणि थोडं मला एडिटिंगचं थोडं समजत नाही. पण ते मी लवकरच शिकेन आणि त्या व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आपल्या नक्की येतील आपल्या चॅनलवर. मस्त क्वेश्चन होता. तुझं सपोर्ट सिस्टम कोण आहे? तर मी यूट्यूब वगैरे चालू करायच्या आधी असं काय नव्हतं की आपण यूट्यूबमध्ये कंटिन्यू व्हिडिओ टाकू. आता आपले खूप सारे व्हिडिओ आहेत, ब्लॉग्स आहेत यूट्यूबवर. पण असं म्हणजे यातच करायचं आहे करिअर वगैरे असं काय नाही आहे. पण मला आवडतं यूट्यूबवर ब्लॉग वगैरे बनवायला. तर सगळ्यात जास्त मला मोटिवेशन केलं माझ्या मित्रांनी, त्यानंतर केलं मम्माने. तर खूप म्हणजे तेच 2 जण आहेत, म्हणजे मित्र आणि मम्मा. ते खूप इम्पॉर्टंट होते या यूट्यूब जर्नीसाठी. तर 7वा क्वेश्चन आहे, तू फॅमिली कॉन्टेंट का बनवत नाही? मम्मीसोबत कुकिंगचे ब्लॉग्स वगैरे. तर मी टाकलेले आहेत मम्मीसोबत ब्लॉग्स, म्हणजे काजूची भाजी वगैरे. त्याला पण चांगले व्ह्यू गेलेले आहेत, 1Kच्या जवळपास आहे म्हणून. तर आपण परत ते व्हिडिओ चालू करू, कारण की आता सीझन येईलच काजूचा, म्हणजे काजूची भाजी वगैरे करायचं वगैरे. प्लस आमची फॅमिली तर तुम्हाला माहिती असेल, जे गावचे व्हिडिओ म्हणजे जे आधीपासून असतील माझे चॅनलवर, त्यांना माहिती असेल माझे गाव कुठे आहे वगैरे सगळं. तर याच्यात तो पण क्वेश्चन आहे, माझं गाव कुठे? माझं गाव खेड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेडमधून आपलं गाव आहे 23 किलोमीटर आतमध्ये वाडीवीड. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुकिंग ब्लॉग म्हणजे मी स्वतः कुक करायचं. तर मला जेवण वगैरे जास्त बनवता येत नाही, तर मी कुकिंग ब्लॉग कसे करू ते समजत नाही. पण मम्मी अशी मागून वगैरे सांगत असेल ना मला की असं कर तसं, तर मी जेवण बनवू शकतो. तर आपले ते पण ब्लॉग्स येतील लवकरच. मस्त क्वेश्चन होता आपण. आणि सगळ्यात IMP क्वेश्चन राहिला, तुझा भाव व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही. माझ्या भावाला जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, तो लाजतो थोडासा. पण त्याला पण मी यूट्यूब चॅनल चालू करायला सांगणार आहे नक्कीच, कारण की
तो पण म्हणजे असं खूप जास्त फिरतो, म्हणजे काशी उज्जैन वगैरे तो त्याने सगळं करून आलेलं आहे. म्हणून त्याला मी बोलणार आहे की तू पण यूट्यूब चॅनलची जर्नी चालू कर. आणि सगळ्यात IMP क्वेश्चन आहे, मी सिंगल इकडे लिहिलेला आहे. म्हणजे हा क्वेश्चन माझ्या मित्रांनी विचारलेला आहे, तुझी गर्लफ्रेंड आहे की नाही. तर माझी कोण गर्लफ्रेंड वगैरे नाही आहे आणि आपल्याला एवढ्या लवकर असं काही गर्लफ्रेंड वगैरे बनवायची म्हणजे इच्छा वगैरे तर नाहीच आहे, कारण की पहिलं आपलं एज्युकेशन झाल्यानंतर ते पुढे बघतोय. तर असे जे एवढे सगळे क्वेश्चन्स होते 10 क्वेश्चन, ते तुम्हाला मी त्यांच्या आन्सर सांगितलेले आहे. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपले लवकरच 1K म्हणजे व्हायला आलेलं आहे, तर थोडा सपोर्ट दाखवा प्लीज. चलो टाटा.